नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी प्रवीण देहाडराय. मृदगंध या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते. मी आज पक्षीकोशाबद्दल बोलणार आहे. केव्हा मारुनी उंच भरारी नभात जातो हा दूरवरी, आनंदाची सृष्टी सारी आनंदे भरली. उंच भराऱ्या मारित जाणे रूप तुझे ते गोजिरवाणे, गुंगुन जाईल चित्त जयाने, दे दे ते गाणे, दे दे ते गाणे. भराऱ्या मारणाऱ्या आणि आनंद वितरीत जाणाऱ्या पक्षाचे सुंदर चित्र बालकवींनी आनंद पक्षी या कवितेत रेखाटले आहे. बालकवींच्या कवितेतील पक्षीजीवन हे मानवी जीवनाच्या भावभावनांचे दर्शन घडविते. काव्याचा विषय झालेले काही विशिष्ट पक्षी होते. क्रौंच, पोपट, मोर, कावळा इत्यादी. पण इतरही पक्षी जीवन अभ्यासणे, त्याचा वेध घेणे, त्याचे निरीक्षण करणे हे चितमपल्लींसारख्या वन अधिकाऱ्याच्या आवडीचा विषय होता. साऱ्या जगात अंदाजे 8,000 पक्ष्यांच्या जाती आढळून येतात. त्यापैकी 2,000 ते 2,500 पक्षी भारत आणि पाकिस्तानात दिसून येतात. महाराष्ट्रात सुमारे 550 प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पक्ष्यांच्या रंगाची किमया अद्भुतरम्य आहे. याचे मुख्य कारण या प्रदेशातील निसर्गसृष्टीची अनेक अंगता. या निसर्गसृष्टीचा आनंद घेत श्री मारुतरावांनी ही निसर्गसृष्टी सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवली. अरण्ययात्री मारुती चितमपल्ली यांनी वयाची जवळजवळ 36 वर्ष म्हणजेच 3 तप जंगलात काढली. त्याचे फलित म्हणजे मराठी साहित्य विश्वात मोलाची भर पडली. ती पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या पक्षीकोशाची. नामवंत लेखक व्यंकटेश माडगूळकर, पु ल देशपांडे, गोनी दांडेकर, दुर्गाबाई भागवत, कुरुंदकर, कवी ग्रेस या मान्यवरांनी चितमपल्लींच्या लेखनाला मुक्त कंठाने दाद दिली. चितमपल्लींच्या आकर्षक शैलीत मराठी वाचक, रसिक निसर्गाच्या सानिध्यात गेले. झाडांवर बसलेल्या व मुक्तपणे आकाशात विहार करणाऱ्या पक्ष्यांकडे त्यांनी वाचकांचे लक्ष वेधले. पक्ष्यांबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. या जिज्ञासेतूनच पक्षीकोश अवतरला. पक्षीमित्र तयार झाले. त्यांना संदर्भ ग्रंथाची गरज भासू लागली. ही तहान मारुती चितमपल्ली यांनी भागविली. पक्षीकोश पूर्ण होण्यासाठी जवळजवळ 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ लागला. मराठीतील पहिला पक्षीकोश म्हणून याचा उल्लेख आपल्याला करता येईल. हा कोश 410 पानांचा आहे. यात 300 पेक्षा जास्त रेखाचित्रे आहेत, रंगीत छायाचित्रे आहेत, 37 पानांचे परिशिष्ट आहे, नकाशे आहेत. विशेष म्हणजे कोशात मारुती चितमपल्ली यांची 60 पानांची अतिशय माहितीपूर्ण अशी प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेतून चितमपल्लींच्या निरीक्षणाचे, सखोल अभ्यासाचे, व्यासंगाचे दर्शन वाचकाला होते. दरवर्षी पक्षीमित्र संमेलन भरविणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. चितमपल्लींच्या अनुकूल अशा शोधक व अभ्यासू वृत्तीतून या पक्षीकोशाचा जन्म झाला. या कोशात कृष्णधवल व रंगीत छायाचित्रे त्यांनी उपलब्ध करून दिली आहेत. अभ्यासकाला हा राजमार्गच मिळाला असे वाटते. या पक्षीकोशाचे वेगळेपण पुढील भागात मी सांगणार आहे. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या प्रतीक्षेत आपली अश्विनी. धन्यवाद.